नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग, खूप भारी दाखवलेला आहे. इकडे आता तो जो माणूस आहे त्या माणसाला माहिती आहे की सायली ही तन्वी आहे आणि ही गोष्ट आता मधुभाऊंनासुद्धा माहिती आहे. पण आता तीच गोष्ट त्याने आता स्वतः येऊन सगळ्यांसमोर सायली तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांना सांगितलं आहे. पण त्याने हे सगळं का केलं, कशासाठी केलं, हे सगळं काही आपण आज डिटेल्समध्ये पाहूयात. आता तो माणूस जेव्हा इथे येऊन सगळ्यांना सांगतो की सायली ही तन्वी आहे, तेव्हा सुरुवातीला ह्या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसत नसतो. म्हणजे हा कोण कुठला माणूस येतोय आणि ही गोष्ट सांगतोय, याच्यावर कोणाचाच विश्वास नाही आहे. पण आता सायलीला मात्र त्या गोष्टीची आधीच हिंट मिळालेली आहे. पण प्रेक्षकांनो, त्याचसोबत आता इकडे सचिन जो आहे त्याने आणखीन एक मोठी गोष्ट केली, ती म्हणजे प्रियाचं त्याने काम केलं आहे. प्रियाने सांगितलेलं असतं की सुभेद्रांच्या घरामध्ये जाऊन खूप मोठा बॉम्ब टाकायचा आहे. म्हणजे प्रिया ही अश्विनच्या बाळाची आई होणार आहे. आणि सचिनने आता ते काम केलंच आहे. म्हणजे सुभेदारांच्या घरी जाऊन त्याने प्रिया प्रेग्नंट असल्याची न्यूज दिली. पण त्यानंतर सुभेदारांना मोठा धक्का बसलाय. पण एवढंच नाही तर आता सचिन अस्मितासमोर बाळाची कस्टडीसुद्धा मागत आहे. आणि तर या सगळ्यामध्ये अस्मिता आणि सचिनच्या विरोधात कसं पुन्हा एकदा षडयंत्र रचतात आणि प्रियाच्या प्रेग्नन्सीबद्दल आता कल्पनाचा काय निर्णय आहे, प्रियाच्या बाबतीत ती काय निर्णय घेणार आहे, हे सुद्धा आपल्याला आता पुढे पाहायला मिळणार आहे. आणि सायलीला आता त्या माणसाकडून समजलंच आहे की ती स्वतः तन्वी आहे. आणि सायली आता सगळे पुरावे गोळा करत ती स्वतःच आपणच तन्वी असल्याचं सत्य आता सगळ्यांच्या समोर आणणार आहे. आता हे एवढं सगळं नेमकं कसं घडतं, काय घडतं, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी प्रेक्षकांना, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट्स सगळ्यात आधी पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे इकडे आता सचिन हा प्रियाला भेटायला जेलमध्ये आलेला आहे. कारण त्याला माहिती आहे की आता त्याचे हात दगडाखाली आहेत आणि त्याला जर मदत कोणी करू शकते तर ती फक्त प्रियाच करू शकते. आणि प्रियाला सुद्धा आता सचिनची मदत हवी असते. कारण जेलमधून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला मदत करणारा एकच माणूस म्हणजे सचिन. जो सुभेदारांचा दुश्मन तो आपला मित्र असं आता तिचं ठरलेलं आहे. इकडे सचिन जेव्हा भेटायला येतो तेव्हा प्रिया सचिनला म्हणते की तू इथे कसा काय आलास. त्याच्यावरती सचिनने सांगितलं की मला आता तुझी गरज आहे. आपल्याला सुभेदारांना जर उद्ध्वस्त करायचं असेल तर सुभेदारांच्या घरात म्हणजे आधी आपल्याला एक खूप मोठा बॉम्ब फोडावा लागेल. तर आता सचिन म्हणतो की असा कोणता बॉम्ब आहे की आपण सुभेदारांच्या घरामध्ये फोडला तर सुभेदार हादरतील. त्यावर आता प्रिया स्वतः प्रेग्नेंट असल्याची न्यूज सांगते की मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे. आणि ही गोष्ट सचिनला आणि अर्जुनला माहिती आहे. पण बाकी कोणत्याही सुभेदारांना माहिती नाही आहे. आणि हेच काम तुला करायचं आहे. सुभेदारांच्या घरामध्ये जाऊन तुला ही गोष्ट सांगायची आहे. आणि त्यावर आता सचिनसुद्धा तयार झालं आहे. आणि सचिन म्हणतो की मी तुझं हे काम नक्कीच करेन, पण त्या बदल्यात तुला माझंही काम करावं लागेल. अस्मिताने माझ्याकडे भरपूर सारी पोटगी मागितली आहे आणि मला ती द्यायची नाही आहे. त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर मला तू मदत करू शकतेस का. त्यावर आता इथे प्रियाचं डोकं इतकं फास्ट चालतं. प्रिया म्हणते की माझ्यावर त्यावरती सुद्धा एक उपाय आहे. जर तुला अस्मिताला पोटगी द्यायची नसेल तर आधी माझं एक काम कर, मग मी तुला त्याचा मार्ग सांगते. मंडळी, इकडे आता प्रियाने जे काम सांगितलंय ते करण्यासाठी सचिन इकडे सुभेदारांच्या घरी आलेला आहे. आणि आता सचिनला बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला की हा सचिन आता पुन्हा का आलाय. म्हणजे त्या दोघांचा आता डिवोर्स तर झालेला आहे, पण तरीसुद्धा ह्याचं आता काय ते काम आहे. सचिन येतो आणि आता म्हणतो की तू इथे का आलायस, तू इथे तुझं पुन्हा तोंड का दाखवायला आलायस. त्यावर सचिन म्हणतो की माझं तुमच्याकडे काहीच काम नाही आणि मला हौस नाही आले तुमच्या घरामध्ये येण्याची. मी माझ्या बाळाला भेटायला आलो आहे. काय आहे ना, भले माझा तुझ्या बहिणीशी काही संबंध नसला, तिच्याशी घटस्फोट झाला असला, तरी माझ्या बाळाशी संबंध आहे. मी माझ्या बाळाला इथे भेटायला आलो आहे. आता इथे अस्मिता म्हणते की कोणाचं बाळ, तुझं बाळ हा हक्क दाखवायला आलायस, पण तू आत्तापर्यंत स्वतःच्या बाळासाठी, स्वतःच्या मुलासाठी काय केलंयस, कोणत्या गोष्टीने तू अधिकार दाखवतोयस. अस्मिता इथे चिडलेली असते आणि म्हणते की मी स्मितला तुला भेटायला देणारही नाही. आता जेव्हा अस्मिता म्हणते की स्मितला भेटू देणार नाही, तेव्हा सचिन म्हणतो की अरे, म्हणजे तुम्ही बाळाचं बारसं सुद्धा केलं आणि बाळाच्या बापाला सांगावं असं तुला अजिबात वाटलं नाही. त्यावर अस्मिता म्हणते तुझा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. ज्या दिवशी तुझा माझ्याशी संबंध तुटला त्या दिवशी तुझा माझ्या बाळाशी सुद्धा असलेला संबंध तुटलेला आहे. त्याच्यामुळे तुला या सगळ्याशी बोलवण्याची आम्हाला गरज वाटली नाही. आणि आता तरी तू इथून का आलायस, आत्ताच्या आता इथून निघून जा. पण आता सचिन म्हणतो की अरे, तू माझ्या बाळाला असं भेटण्यापासून अडवू शकत नाही. ते बाळ जितकं तुझं आहे तितकं माझंसुद्धा आहे आणि मी माझ्या बाळाला भेटणारच आणि त्याच्यापासून मला कोणीही अडवू शकणार नाही आहे. आणि एवढंच नाही आहे, मी आज माझ्या बाळाला भेटायलाच नाही आलो आहे, काही दिवसात मी त्याची कस्टडीसुद्धा घेणार आहे. आता मात्र असं म्हणाल्यानंतर अस्मिता घाबरते आणि ती चिडलेलीसुद्धा असते की हा काय माणूस आहे जो स्वतःच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात नेऊन सोडून येतो, तो स्वतःच्या बाळाची कस्टडी मागायला आलाय. अरे, तू स्वतःच्या आईवडिलांना सांभाळू शकत नाही आहेस तर तू माझं बाळ काय सांभाळणार आहेस. मी तुला माझ्या बाळाला कधीच देणार नाही आहे. पण आता जेव्हा सचिन हे सगळं बोलतो की तो बाळाची कस्टडी घ्यायला आलाय, तेव्हा मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. म्हणजे आतापर्यंत त्याने इतका त्रास दिलाय, पण तरीसुद्धा अजून त्याची ही नाटकं संपलीच नाही आहेत.
अस्मिता म्हणते की काही झालं तरी मी तुला स्मितला भेटू देणार नाही आहे आणि त्याची कस्टडी तर तू लांबचाच विचार आहे. आता इथे सचिन म्हणतो की मी माझ्या बाळाला भेटायचं की नाही भेटायचं हा कोर्टाने अजून निर्णय दिलेला नाही आहे आणि मी माझ्या बाळाची कस्टडी मागून घेऊ शकतो. आता इथे अस्मिता प्रचंड चिडलेली असते आणि त्याच्या एक सणसणीत कानाखाली लावूनच देते आणि म्हणते की माझ्यापासून आणि माझ्या बाळापासून कायम दूरच राहायचं. मी तुला त्याच्या आसपाससुद्धा फिरकू देणार नाही आहे. मला माझ्या बाळावर तुझ्यासारख्या घाणेरड्या माणसाचे संस्कार करायचेच नाही आहेत. आणि आता इथे जेव्हा अस्मिता सचिनच्या कानाखाली मारते तेव्हा सचिन हा अस्मिताच्या अंगावर धावून जातो. आता तेवढ्यात मध्येच अर्जुन येतो आणि सचिनला थांबवतो, त्याचा हात पकडतो आणि अर्जुन सचिनच्या आता कानाखाली लावून देतो आणि म्हणतो की तू मुळात आमच्या घरामध्ये इथे पाऊल का ठेवलंयस? सायली काय ना की कोर्टाकडून आता तुम्हाला एवढी मोठी पोटगी द्यावी लागणार आहे आणि म्हणूनच तुमचे आता हे सगळे नखरे सुरू झालेत. एकदा बाळाची कस्टडी घेतली म्हणजे तुम्हाला पैसे द्यायची गरज पडणार नाही, म्हणून तुमची सगळी नाटकं आहेत. काही तुमचं तुमच्या मुलावर प्रेम वगैरे नाही आहे. ह्या घरात इतके दिवस तुम्ही राहिला होतात, अस्मिताची डिलिव्हरी झाली तेव्हा तुमचं तुमच्या बाळावरचं प्रेम कुठे गेलं होतं? तेव्हा तुम्ही होतात का? आणि आज अचानक तुम्हाला तुमच्या बाळावरचं प्रेम ओतू चाललंय का? तुम्हाला बाळाला भेटता येणार नाही. आणि अर्जुन आता इथे सचिनला धक्के मारत घरातून बाहेर हाकलून देणार असतो. तर सचिन आता त्याला धमकी देतो की मी कोर्टात जाईन आणि मी माझ्या बाळाची कस्टडी मागून घेईल. सचिन म्हणतो इथे अर्जुन म्हणत असतो की जा, तुला जे काय करायचं ते कर, पण स्मितची कस्टडी तुला कधीच मिळणार नाही. सचिन आता म्हणत असतो की मी त्याचा बाप आहे आणि मला त्याला भेटण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही आहे. अर्जुन म्हणतो तुझी तेवढी लायकीच नाही आहे, तू निघ आत्ताच्या आता इथून. तेवढा सचिन म्हणतो की कोणाची लायकी आहे आणि कोणाची नाही आहे हे सुभेदारांनी सांगू नये. स्वतःचा वंशाचा दिवा तिकडे जेलमध्ये वाढतोय आणि तुम्ही लोक इकडे निवांत आहात. तुम्हाला त्याची काही पडली नाही आहे आणि तुम्हाला माझ्या बाळाची पडली आहे. आता जेव्हा सचिन इथे सगळ्यांसमोर बोलतो तेव्हा कल्पना, प्रताप, बाकी सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की सुभेदारांचा वंश जेलमध्ये वाढतोय म्हणजे. त्यावर आता कल्पना म्हणते की तुला काय म्हणायचं आहे, काय बोलतेस तू हे? तेव्हा सचिन म्हणतो की काय ना, तुमची सून प्रिया अश्विन सुभेदार त्या गरोदर आहेत, माहीत नाही का तुम्हाला? अरे बापरे, म्हणजे अश्विननी आणि अर्जुननी अजून तुम्हाला ही गोष्ट सांगितली नाही, तुमच्यापासून लपून ठेवली? आणि तो लगेच अर्जुनला म्हणतो की का रे, एवढी मोठी गोष्ट तुम्ही घरच्यांपासून का लपून ठेवली? आता मात्र अर्जुनला काहीच कळत नाही आहे काय बोलावं, कारण त्यांनी ही गोष्ट आता सगळ्यांपासून लपवली आहे. सायलीला सुद्धा कळतं, प्रतापला, कल्पना, सगळ्यांनाच कळतं आहे. आणि आता कल्पना म्हणते की अर्जुन हा काय बोलतोय? आता अर्जुन म्हणतो की मम्मा आता त्याला खरं तर खरंही बोलता येत नाही आहे आणि खोटंही बोलता येत नाही आहे. तो म्हणतो की मम्मा तू प्लीज ह्या माणसावर लक्ष देऊ नकोस. आता अर्जुन असं म्हणल्यानंतर कुठेतरी कल्पनालाही वाटतं की हा माणूस खोटारडा आहे, खोटंच बोलत असेल. आणि तेव्हा कल्पना ही म्हणते की माझा तुझ्यावरती विश्वासच नाही आहे, तू आत्ताच्या आता इथून निघ. आणि आता अर्जुनसुद्धा सचिनला धक्के मारत घराच्या बाहेर काढतो. पण सचिन जाता जाता बोलतो की मी हे जे काही सांगितलं आहे ते खोटं नाही आहे, ही गोष्ट खरी आहे. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ह्या गोष्टीची खात्री करा, प्रिया सुभेदार ही प्रेग्नंट आहे. आता मात्र इथे अर्जुनला प्रचंड राग आलेला असतो, पण सचिन तर निघून गेलाय. पण आता अर्जुनला काही कळत नाही आहे. तेव्हा सायलीसुद्धा आता अर्जुनला विचारते की तुम्ही खरं खरं सांगा, ही गोष्ट तुम्ही आमच्या सगळ्यांपासून लपून ठेवली आहे का? तर इकडे कल्पना आता अस्मिताला बाजूला घेऊन जाते, कारण अस्मिता आधीच खूप घाबरली आहे. पण सायली मात्र आता इथे अर्जुनला विचारत असते की खरं सांगा, सचिन आता जे काही बोलत होता ते खरं आहे, तुम्ही खरंच आमच्यापासून काही लपून तर नाही ठेवलंय ना? आता मात्र इथे अर्जुनला खोटं बोलता येत नाही आहे आणि त्याने सायलीला खरं काय ते सांगून टाकलं आहे की हो, प्रिया प्रेग्नंट आहे. पण ही गोष्ट मी घरी सांगणारच होतो, पण अश्विनने मला शपथ घातली आहे आणि मुळात अश्विनने त्या बाळाला स्वीकारण्यासाठी नकार दिला आहे आणि म्हणूनच ही गोष्ट मी सगळ्यांपासून लपवून ठेवली. आता सायलीला मात्र हे अजिबात पटलेलं नाही की एवढी मोठी गोष्ट त्याने सगळ्यांपासून लपवली आहे. तिकडे अस्मिता मात्र रडत असते. तिला तर भीती वाटत असते की सचिन बाळाच्या कस्टडीबद्दल बोलत होता, त्याने खरंच माझ्या अस्मितला माझ्यापासून दूर केलं तर, माझ्यापासून लांब घेऊन गेला तर. आणि अस्मिता रडायला सुरुवात करते. कल्पना आता म्हणते की अजिबात काळजी करू नकोस, आम्ही सगळेजण आहोत ना, आणि आपण कशी काय त्याला स्मितच्या त्याच्या हाती सोपवणार? आणि कोर्टामध्ये सुद्धा काय झालं माहिती आहे ना, त्यांनी स्वतःच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात नेऊन सोडलं होतं. तो माणूस एखाद्या मुलाला कसं काय सांभाळू शकतो? अस्मिता तू उगाचच काळजी करू नकोस. आता अर्जुनसुद्धा म्हणतो की सचिनला बाळाची कस्टडी मिळू शकणारच नाही आहे, कारण कोर्टामध्ये एक गोष्ट सिद्ध झाली आहे की सचिनने स्वतःच्याच आईवडिलांना वृद्धाश्रमात नेऊन सोडले, त्याच्यामुळे बाळाची कस्टडी त्याला कधीच मिळणार नाही आहे. आणि आता हे सगळं बोलणं सुरू असताना तिथे आता तो माणूस आलेला आहे ज्याने मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता त्याने सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री केली, त्याने तोंडाला मास्क लावलेला असतो, त्याच्यामुळे त्याचा चेहरा काय आहे कळत नाही आहे. अर्जुन म्हणतो की कोण पाहिजे आपल्याला? त्यावर आता तो माणूस म्हणतो की मला कोण पाहिजे हे महत्त्वाचं नाही आहे. मुळात त्यांनी एवढी मोठी डेअरिंग कशी काही केली घरामध्ये येण्याचं तेच कळत नाही आहे, कारण त्यांनी मधुभाऊंवर जो हल्ला केला आहे तो माणूस हाच आहे, अजून कोणाला माहितीच नाही आहे. पण आता अर्जुन म्हणतो की कोण आहात तुम्ही, पण तुम्ही डायरेक्टली घरी कसे काय आलात? त्यावर आता इथे तो माणूस म्हणतो की ते महत्त्वाचं नाही आहे, महत्त्वाचं हे आहे की मी तुम्हाला आता जे काही सांगणार आहे ते महत्त्वाचं आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की काय सांगायचं आहे, काय सांगायचं आहे तुम्हाला?
त्यावर आता तो अर्जुनला म्हणतो की इतके दिवस तुम्ही ज्या गोष्टीच्या मागे आहात, जी गोष्ट शोधत आहात, ती गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही तन्वी सुभेदारचा शोध घेत आहात आणि तन्वी सुभेदार कोण आहे, तन्वी किल्लेदार कोण आहे हे मला माहिती आहे. त्यावर आता अर्जुन म्हणतो की काय, कोण आहात, कोण तुम्ही? आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय की नक्की हा माणूस कोण आहे. पण त्याने आता सगळ्यांसमोर सांगितलंय की सायली सुभेदार हीच खरी तन्वी आहे, हीच रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे. आता मात्र हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. अर्जुन म्हणतो पण तुम्ही कोण आहात आणि आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? आणि अर्जुन म्हणतो की तुमचा चेहरा कसा झाकून ठेवलाय तुम्ही? आणि आता अर्जुन त्याचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करतो, पण आता तो इथे त्यांना चकवा देऊन तिथून जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता अर्जुनने त्याला पकडले आणि आता अर्जुन म्हणतो की अर्जुन त्याच्या चेहऱ्याचा मास्क हा बाजूला करतो आणि म्हणतो की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही जे सांगताय ते कशावरून खरं आहे? सायली तन्वी आहे हे कशावरून? तुमच्याकडे काही पुरावा आहे का? आता तो काही सांगत नाही. तो म्हणतो की माझं काम इतकंच होतं की तुम्हाला हे सांगायचं होतं आणि मी ते सांगितलंय. ते खरं आहे खोटं आहे ते तुम्ही शोधून काढा. पण आता तेव्हा ज्याने हे सांगितलंय, त्या माणसाने सांगितलंय, तेव्हा मात्र सायलीला माहिती आहे की तीच तन्वी आहे, कारण तिच्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती तिने शोधून काढलेली असतात आणि तिच्या मनात ही शंका असतेच की खरंच मी तन्वी आहे का म्हणून. पण आता तिला खात्री नसते ह्या गोष्टीची आणि आता हा जो कोणी माणूस आहे ते समोर येऊन त्याने जेव्हा सांगितलंय ही गोष्ट की सायलीच ही तन्वी आहे, खरं तर सायलीने सुद्धा त्या माणसाला ओळखलं नाही आहे की नक्की तो माणूस कोण आहे ते. त्यावर आता इथे सायली म्हणते की याला कसं माहीत पण मी तन्वी आहे ते? म्हणजे याला आधीपासून हा मला ओळखतो का? याला आमच्याबद्दल काय माहिती आहे का? आता सायलीच्या मनात अनेक प्रश्न येतात आणि सायली त्याला म्हणते की कोण आहात तुम्ही आणि तुम्ही मुळात मला ओळखता कसे? आणि मीच मधुभाऊंची आपली रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे, तन्वी आहे, हे तुम्हाला कसं माहिती? आता सायली एकामागून एक त्याला प्रश्न विचारत असते. त्यावर तो म्हणतो की माझ्याकडे तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही आहे. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलंय तेवढंच. पण आता अर्जुन काही त्याला सोडायला तयार नाही आहे. पण आता इथे अर्जुन म्हणत असतो की पण तुम्ही कोण आहात, कुठून आलात, तुमचं नाव काय ते तरी सांगा. पण तो मुळात काहीच सांगायला तयार नाही आहे आणि अर्जुनचा हात हिसकवतो आणि आता तो तिथून पळून चाललेला आहे. आता तो माणूस पळून गेलाय, पण बाकी सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की सायली तन्वी आहे ही गोष्ट खरी आहे का? तो माणूस असंच मध्ये येऊन का सांगून गेला असेल आणि कोण असेल तो माणूस? आता अर्जुन त्याच्या मागे घराच्या बाहेर धावत जातो, पण तो तिथून गायब झालाय, म्हणजे तो तिथून निघून गेलाय आणि आता तो काही अर्जुनच्या हाती सापडला नाही आहे. पण आता सायलीला बरेच प्रश्न पडलेत की तिला माहिती आहे की ती तन्वी आहे, तसे तिला भास होतात आणि त्यात हा कोण माणूस आहे की हा एवढा ठामपणे सांगत होता आणि मुळात त्याला माझ्या या भूतकाळाबद्दल कसं काही माहीत असेल? तो मधुभाऊंना सुद्धा ओळखत असेल का? आता सायली विचार करत असताच तिला एक गोष्ट आठवते की मधुभाऊंच्या आश्रमामध्ये असाच एक लहान मुलगा होता, पण तो मधुभाऊंच्या आश्रमातून केव्हाच पळून गेलेला. तोच हा असेल का? आता सायलीला त्याला स्पष्ट ओळखता सुद्धा येत नाहीये, पण त्याचा आणि ह्या सगळ्याशी काय संबंध असेल? पण त्याला कसं माहीत असेल की मीच तन्वी आहे ते? आता सायलीला काहीच कळत नाहीये, पण सायलीची एक खात्री मात्र नक्कीच पटली की आपण तन्वी आहोत. आपल्याला होणारे भास, आतापर्यंत मिळालेले पुरावे आणि हा माणूस इतक्या ठामपणे सांगतोय म्हणजे नक्कीच यामागे काहीतरी तथ्य आहे. पण आता इकडे डॉक्टर जे आहेत त्यांनी सायली आणि अर्जुनला भेटायला बोलवलेलं असतं आणि मधुभाऊंची तब्येतीमध्ये खूप सारी इम्प्रूव्हमेंट झाली असं त्यांनी सांगितलंय. आणि मधुभाऊ जर तुमच्या सहवासात राहिले, तुमच्या आसपास जवळची माणसं राहिली तर ते लवकरच रिकवर होतील आणि ते बोलायला वगैरे पण लागतील. आणि त्याच्यामुळे आता इकडे हॉस्पिटलमधून मधुभाऊंना सुद्धा डिस्चार्ज मिळणार आहे आणि मधुभाऊ आता इकडे आश्रमामध्ये पुन्हा राहायला जाणार आहेत. आणि मधुभाऊंकडून आता सायलीलाच तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे, म्हणजे सायलीच तन्वी आहे हे आता मधुभाऊ स्वतः सांगणार आहेत. पण आता हे सगळं आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळेल. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज, नवीन माहिती, सगळे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका.